तुर्तास धन्यवाद. वाचवाची पाहिजे नाही. अनेकदा अशी गोष्ट घडली अगोदर सुद्धा, पण कालचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आले. कशाही गोष्टीकडे होता, इकडे सदस्य नोंदणी सुरू आहे, त्यांची पण सुरू असताना हे जे वाद होताना दिसतंय, काय सांगता? त्यांची जाहीर कधी झाली मला पण माहित नाही. आपण 1 ऑगस्टला जेव्हा जाहीर केली, मला वाटतं हे एबीव्हीपीचं पहिल्यांदा नाही आहे. हे अनेक वर्ष मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष व्हायच्या आधीपासून चालू आहे की आपण कधीही काय अनाऊन्स केलं तिकडे बाजूला येऊन स्टॉल लावतात, कारण विद्यार्थी त्यांना विचारत नाही. त्याच्यामुळे आयत्या ते ह्याच्यात पाणी काय हात धुवून घेऊ आपण, तसं त्यांचं झालंय. त्यांना सांगितलेलं कॉलेजनी साठेचा विषय ना, की कॉलेजच्या आत तुम्ही स्टॉल लावू नका किंवा गेटवर लावू नका. आपण सगळ्यांचा मान ठेवून बाहेर लावतो, ह्यांनी गेटवर लावला. प्लस मुलींना हात लावला, मुलींना हात धरून कुठेतरी घेऊन चाललेलं हे मला तिकडनं कळलं. तुम्ही मुलींचा हात धरला आम्ही मारणार, त्याच्यामुळे त्यांनी मार खाल्ला. माझं म्हणणं आहे आमच्या नादाला लागू नका. तुमची मला वाटतं भाजपची संघटना आहे, तुमची एक विंग जी भाजप सत्तेत आहे. तुम्हाला पाहिजे तर उत्तम कामं करू शकता तुम्ही विद्यार्थ्यांसाठी, की तुम्ही करत नाहीयेत आणि तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडते. मुलींवर हात टाकल्यावर तुम्हाला मारणारच. पण हा वाद उगाच उफाळून येतो असं मला वाटतं का? कारण संघटना कीर्ती कॉलेजच्या वेळी पण तुमच्या बेंचच्या बाजूला त्यांनी बेंच लावला होता. संघटनेला किंमत नाहीये. या गोष्टीमुळे एक दिवस तरी न्यूज मध्ये दिसतात ते, आणि तेवढंच आहे, तेवढ्या पुरतच ठेवू आपण त्यांना. जिकडे जिकडे तुम्ही नादाला लागाल तिकडे तिकडे मार खाणार तुम्ही. तुम्हाला काम करायचं नीट करा, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, आम्ही तुमच्या मध्ये येणार नाही. पण तुम्ही जबरदस्ती जर करत असाल की आमचे सभासद व्हा, तिकडे मला वाटत नाही ते भाजप किंवा एबीव्हीपी असं काही साईन पण लावतात, जस्ट स्टॉल लावतात नुसतं. आणि लोकांना मध्ये मध्ये वाटतंय की MNVS चा स्टॉल आहे म्हणून ते जात आहेत. पण हे तुम्ही खेचून घेऊन जाऊ नका. आणि एवढंच आहे, ते एवढ्या पुरतच ठेवू त्याला. पण मग ज्या पद्धतीनं कालचा प्रकार घडला, म्हणजे असं दिसतंय कारण तुमची सदस्य नोंदणी किंवा तुम्ही गेले 8 दिवस वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये फिरताना आम्ही पाहतो आहोत, ऐकतो आहोत. तुम्ही स्वतः जात आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत असं वाटतंय ना तुम्हाला? नाही, मला वाटतं त्यांची किंमत संपली आता. कुठेतरी आपण 1-2 दिवस चॅनलवर दिसलो पाहिजे म्हणून ते चालू आहे गोष्टी. हो, मला सांगा, भाजपची एक संघटना आहे जी भाजप सत्तेत आहे 2014 पासून. त्या संघटनेला काम करायचं असतं तर किती केलं असतं. मग इतके वर्ष का नाही केले आपण? विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेऊन सोडवणं काय तुमच्याकडे तर सत्ता आहे हो. किती सोपी गोष्ट आहे. आणि काय प्रश्न असतात, बाथरूमचा विषय, कॅन्टीन मध्ये हायजीन नाहीये, फीसचा विषय, आपण जिकडे जिकडे दिसतात तिकडे तिकडे विषय सोडवतोय. त्या दिवशी एल्फिस्टनचा मला विषय आठवतो म्हणून मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला बोललेलो की पाणी प्यायल्यावर पोटात दुखतं, वॉशरूमची परिस्थिती अशी आहे की मुलींना वॉशरूमला जाता येत नाही, ते घरी जाऊन जातात डायरेक्ट. आपण वॉशरूम नवीन करायला लावलं तिकडे, नवीन वॉटर प्युरिफायर लावलं तिकडे. हे इमिडिएट झालं पाहिजे ना. छोटे छोटे विषय असतात हो. त्या दिवशी मी चेतनाला गेलो, चेतनाच्या बाहेर गर्दुल्ले आहेत जे मुलींना त्रास देतात. इमिडिएट आपली टीम तिकडे उभी राहिली. हे विषय सोडवायला तुम्हाला काय किती वर्ष लागतात? सो माझं म्हणणं आहे की तुम्हाला सोडवायचे असतील ना, नीट सोडवा, आमच्या मध्ये मध्ये लुडबुड करू नका. VJTIचा असाच एक मुद्दा पुढे आलेला आहे. VJTI सारखं जे कॉलेज आहे, जे महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं नामांकित कॉलेज आहे, तिथे वसतिगृहांमध्ये टॉयलेट व्यवस्थित नाही आहे. कॅन्टीनच्या ऍडमिशन पूर्वी FDA ने तिथे काही कोणतं बोलला तुम्ही? VJTI तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटी बघा, जिकडे कुलगुरू बसतात. मुंबई युनिव्हर्सिटीज ना, मी जाऊन आलो तिकडे कलिंगाला. तिकडच्या मुलींचे विषय ऐका, तिकडे कॅन्टीनची परिस्थिती बघा, तिकडे वॉशरूमची परिस्थिती बघा. कुलगुरू बसतात तिकडे, सिनेट मेंबर्स बसतात तिकडे, त्यांच्या बैठका होतात. VJTI कुठे घेऊन बसलोय आपण? मला वाटतं हे सगळे विषय किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला. हे सगळे विषय मी लिहून ठेवलेत आणि 31 नंतर आम्ही जिकडे जिकडे आता जमतंय तिकडे चालू केलंच आहे. पण 31 नंतर सगळीकडे आम्ही ते कामं करून घेणार आहोत. उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांचं कुठेतरी दौरे होत आहेत. मुंबईमध्ये मोठमोठ्या युनिव्हर्सिटी आहेत,
कॉलेजेस आहेत त्यांची पाहणी दौरे होत नाहीत असं देखील अनेक विद्यार्थी संघटनांचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं वसतिगृह असतील, कॅन्टीन असेल किंवा इतर प्रश्न असतील कोणाचे त्यामुळे दौरे होत नाही? उच्च शिक्षण मंत्र्यांचं तुम्ही त्यांना सेलिब्रिटी लेवलला जाऊन ठेवलं ना, आपल्या सगळ्या राजकारण्यांना. अनटचेबल झालेत ते. कुठच्याही मंत्र्याला जाब द्यायचा नाही, कुठच्याही आमदाराला विचारायचं नाही, आपण कुठच्याही खासदाराला विचारायचं नाही तू काय केलंस आजपर्यंत, आणि विचारलं तर देशद्रोही, अँटी नॅशनल. आता काय नवीन काय ते नक्षल आणि अर्बन नक्षल, दिमागी नक्षल. आपणच त्यांना सेलिब्रिटी लेवलला नेऊन ठेवलं ना. ते असे वागतात म्हणजे कोण, आपल्या फिल्म स्टार्स पेक्षा मोठे झाले ते. ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांना तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीये. तुम्हाला वाटतं की उच्च शिक्षण चंद्रकांत दादा पाटील ना, तुम्हाला वाटतं ते कॉलेज लेवलला फिरणार आहेत? आता काहीतरी 2000 काहीतरी जाहीर केले ना. तेच तोच प्रश्न होता की काल टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये